नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत आमरस। चला तर मग पटकन सुरू करूया रेसिपीला। आमरस बनवण्यासाठी मी इथे एका मिक्सिंग जारमध्ये 6 आंब्याचा पल्प घेतलाय। त्यात 3 आंबे हापूस आणि 3 आंबे पायरी घेतले। आता आपल्याला या पल्प मध्ये साखर घालायची आहे। मी इथे हाफ कप साखर घालते। सपोज आपले आंबे खूप जास्त गोड असेल तर आपण साखर कमी जास्त करू शकता। पाव चमचा वेलची पावडर आणि अगदी चिमूटभर दालचिनी पावडर। हवं असेल तर जायफळ पावडर सुद्धा चिमूटभर टाकू शकता। सेम मिक्सर मध्ये आपल्याला काही बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत। बर्फाचे तुकडे टाकल्याने आमरसचा टेम्परेचर मेंटेन होतो, म्हणजे आपण जेव्हा मिक्सर मध्ये आमरस फिरवतो तेव्हा तो गरम होऊन काळा पडण्याची शक्यता असते। बर्फामुळे आमरस वाटताना सुद्धा गरम होत नाही आणि रंग सुद्धा अजिबात बदलत नाही। आता यात आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचे आणि झाकण लावून मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे। हा आपला आमरस तयार झालेला आहे। आता आपल्याला याच्यात काही केशरच्या काड्या घालायचे। केशर घालणं हे टोटली ऑप्शनल आहे, परंतु केशरमुळे आमरसचा फ्लेवर खूप छान येतो आणि खायला पण खूप मजा येते। हा आमरस आता पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि खायच्या वेळी गरमागरम पुरी सोबत या आमरसचा आनंद घ्यायचा आहे। तेव्हा तुम्हाला ही आमरसची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा। सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपीज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा। धन्यवाद।